मित्रांनो, हेच तो ओपन एअर थिएटर एक 40-45-50 वर्षापूर्वीचं आणि आता झालं आहे ते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र खुले नाट्यगृह. पूर्वी होतो ओपन एअर थिएटर. इकडे देखील भरपूर ॲक्टिव्हिटीज होतात आणि माझ्या 50 वर्षापूर्वीच्या आठवणी ताळवल्या. मित्रांनो, हा जो ओपन एअर थिएटर किंवा आत्ताचा समाज कल्याण केंद्रचा हॉल हा 45 वर्षापूर्वी येथे एक चक्क इंग्लिश मीडियमची शाळा होती. किती छोटी जागा आहे आणि या शाळेतच आमचे एक मित्र मणी अय्यर या छोट्या शाळेत शिकले आणि ते आता एका उच्च स्तरावरती पोचले आहेत. तर मणी अय्यर यांच्या तोंडातूनच त्यांच्या या शाळेबद्दल ओपन एअर थिएटरच्या शाळेबद्दल आणि त्यांच्या टीचरबद्दल त्यांच्या मित्रांबद्दल त्यांच्या आठवणी ऐका, त्यांच्या तोंडातूनच ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मणी अय्यर. मी माझा बालपणीचे मित्र बरोबर टिळकनगरला आलेलो. ओपन एअर थिएटर समोर बघून जुनी आठवण आली. मी आणि माझे मित्र दिलीप शिरसेकर व्हिडिओज बनवून यूट्यूबवर साजरा करतो. दिलीपला वाटला हे एक मस्त कंटेंट होऊ शकतो. तो बोलला, चल मणी आपण करूया. मी टिळकनगरला जन्माला आलो. बिल्डिंग नंबर 8 समोर जोटवानी डॉक्टर यांचा मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये 1961 साली. 110 बिल्डिंग नंबर 3818 रूम नंबर असे हे माझे टिळकनगर चेंबूरवाली पत्ता. आपला टिळकनगरमध्ये तेव्हा इंग्लिश मीडियम स्कूल नसावे म्हणून आर.के. धूपर साहेब तेव्हाचे कम्युनिस्ट पार्टी लीडर यांनी LTES म्हणजे लोकमान्य टिळक इंग्लिश स्कूल असे एक शाळा फक्त KG क्लास आणि फर्स्ट स्टँडर्ड अशी 2 क्लास सुरू केले. हे 2 क्लासरूम ओपन एअर थिएटरमध्ये स्टेजवर एक पडदा टाकून मध्ये आरंभ झाली. त्याच्यात KG क्लासमध्ये 1966 ला मी लोकमान्य टिळक इंग्लिश स्कूलमध्ये ॲडमिशन माझी महान आईने घेऊन दिली. तिकडचा चालू झाली माझी प्रवास लोकमान्य टिळक इंग्लिश स्कूल बरोबर आणि 10वी पर्यंत मी तिथेच शिकलो. आमचे क्लास आमच्या बरोबरच वाढत गेली. मी सेकंड बॅच 10+2 सिस्टमचा एक विद्यार्थी होतो. मला आठवण आहे की आमची पहिली शिक्षक म्हणजे राव मॅडम आणि सरोजा शेट्टी मॅडम आमची प्रिन्सिपल, ज्यांच्या बरोबर मी आताही संपर्क करत आहे. 1 वर्ष ह्या ओपन एअर थिएटरला सुरुवात करून आम्ही गेलो स्टेशन रोड जवळ, जिथे आम्हाला 2 रूम विद्यार्थी लोकांना भेटले. आम्ही पहिला स्टुडंट्स म्हणजे मी महादेवन विश्वनाथ अय्यर असं माझं शाळेतलं नाव, ऑफिशियल नाव ज्याला म्हणतात. माझे मित्र मदन शेणॉय, सुधीर पुजार, सेल्वम राजन, राजेंद्र राजन, मीनल नागेशकर, उषा नारायण, माधुरी सावे, हरजित सिंग भांगरा, नितीन कदम आणि फ्रेडी डिक्रूस हे आम्ही फर्स्ट विद्यार्थी ऑफ लोकमान्य टिळक इंग्लिश स्कूल KG ते 10 पर्यंत. आमचे क्लासरूम वाढत गेले आणि आता 2 मजलाचा बिल्डिंग आहे. नाव आता चेंज होऊन लोकमान्य टिळक हायस्कूल म्हणजे असं झालेलं आहे. आता 100% रिझल्ट आणणारी हे शाळा. तेव्हा पण मस्त रिझल्ट असायचे. त्यावेळेच्या SSC 10+2 सेकंड एव्हर बॅच आमचा मध्ये आम्ही 6 स्टुडंट फर्स्ट क्लास आलेलो. मी महादेवन विश्वनाथ अय्यर, मदन, मीनल, माधुरी, नागराज आणि प्रेरणा शाह
असे आम्ही 6 स्टुडंट फर्स्ट क्लास आलेलो. जबरदस्त खुश झालेले आमची टीचर्स, आमचे स्टाफ आणि आमचे फॅमिली मेंबर्स. बघायला गेलो तर आजचा कंपॅरिझनमध्ये जेव्हा 98-99% लोकांना सुद्धा ॲडमिशन मिळण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतं. मला आठवतंय मला 62% होती 10वीत आणि मी ते मार्कशीट आणि सगळं डॉक्युमेंट्स घेऊन KJ सोमय्या कॉलेजला सायन्स जॉईन करायला गेलेलो. तिकडे बघितलं तर भरपूर लाईन होती एका टेबल समोर आणि तिकडे 3-4 ऑफिशियल्स बसून सगळे काम करत होते. मी फक्त एन्क्वायरीसाठी तिकडे गेलो आणि सांगितलं की मला ॲडमिशन घ्यायचं तर कुठे काय करायचं. ते लोकांनी हे एवढे लांब रांग दाखवले आणि नंतर एक व्यक्ती तिकडनं विचारलं की काय आहे, तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्हाला किती % आहे. मी त्यांना सांगितलं मला सायन्समध्ये ॲडमिशन पाहिजे आणि मला 62% आहे. बिलीव्ह मी ते फक्त झटकन तिकडनं उठले, सगळं काम सोडले, मला घेऊन गेला प्रिन्सिपलकडे. ऑफिसमध्ये सगळं फॉर्म वेम सगळं तोच भरला आणि मला लगेच इमिजिएटली ॲडमिशन दिला. आणि विचार करा मला तेव्हा फक्त 62% आहे आणि आता 98% लोकांना 98% मिळून सुद्धा लोकांना मिळत नाही. मी बोलतो 1977 साली त्यावेळची गोष्टी. आमचे टीचर्स स्कूलमध्ये होते सरोजा शेट्टी मॅडम, लिली टीचर जे मॅथ्स टीच करायचे आम्हाला, सरोजा शेट्टी मॅम आम्हाला इंग्लिश आणि इतर सब्जेक्ट्स टीच करायचे, कौर मॅडम जे सायन्स आम्हाला टीच करायचे, पिंटो टीचर हिस्ट्री, जॉग्रफी आणि इकॉनॉमिक्स, गजरे टीचर मराठी शिकवायचे आम्हाला, फर्नांडस टीचर जे आमचे फर्स्ट PT सर होते आणि ते मला पावसाचा दिवस जेव्हा आम्ही PT करू शकत नाही तेव्हा मला गाणी गायचं खूप प्रोत्साहन देत होते. शिंदे सर ते पण आमचे PT टीचर होते, राहुल सर आणि खांडेकर सर जे आम्हाला हिंदी आणि संस्कृत असं आम्हाला